तुमच्या अनगरमध्ये फॉर्मच बदलायला जात नाही, तुम्ही संडास बाथरूम वापरलं नाही हे सर्टिफिकेट दिलं नाही आणि म्हणून तुम्ही काढताय बिनविरोध झालं म्हणताय. हा लोकशाहीचा खून आहे. बिनविरोध कसलं? ही लोकशाही संपवायचं दाबलं. जसं कौरवांच्या दरबारामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, तसं आज नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय लोकशाहीचं वस्त्रहरण होतं. देशामध्ये असं एक गाव नाही ज्या गावात काँग्रेसचा किमान एक कार्यकर्ता सापडणार नाही. अनेक भारतीय जनता पक्षाचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे नेते माझे मित्र आहेत. त्यांचे वडील काँग्रेसमध्ये होते, त्यांचे आजोबा गांधीवादी होते. आता नगरपालिकामध्ये 150 पेक्षा जास्त नगरपालिकामध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. अजितदादांची किती आहेत? एकनाथ शिंदेचे 35 आहेत. मग 35 उमेदवार लढणारा माणूस महाराष्ट्राला रोज दाखवला जातो, तर 150 नगरसेवक लढणारा दाखवत नाही तुम्ही. कोण सर्वेच्या कंपनी आहेत? कोणाकडे जातात? किती सॅम्पल सर्वे? एका चॅनलवर मी विचारलं, सर्वेचे संचालक होते, किती घेतले? ते म्हणजे 15,000 सॅम्पल सर्वे. 12 कोटीचा महाराष्ट्र, 15,000 सॅम्पल सर्वे. त्याच्यात आमच्या धारावीची बांधव आहेत का? त्याच्यात सोमनाथ सूर्यवंशीची आई आहे का? संपदा मुंडेची आई आहे का त्याच्यात? आमच्या संतोष देशमुखच्या कुटुंबियाला विचारलं का तुम्ही? कुणाला विचारलं? अतिवृष्टीनं वाहून गेलेली जनावरं तुमच्या सोलापूर मोहोळमध्ये गावाच्या गावं वाहून गेली, विचारलं त्या शेतकऱ्यांना? विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 3,800 आत्महत्या झाल्यात 9 महिन्यामध्ये, जानेवारी ते ऑक्टोबर मध्ये. ह्या कर्जबाजारीपणामुळे झालेले. मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या प्रोजेक्टला करोडो रुपये द्यायचे, पण कर्जमाफीला पैसे नाही म्हणायचे. आज बातमी 600 शाळा मराठी बंद पडायला. बोलत नाही तुम्ही. निधी अभावी बंद पडायला. पटसंख्या अभावी बंद पडणं वेगळं आणि निधी अभावी बंद पडणं वेगळं. आणि हे होत असताना कर्जमाफीला पैसे नाही, शिष्यवृत्ती द्यायला पैसे नाही म्हणता तुम्ही. आणि दुसरीकडे तुम्ही 25,000 कोटी रुपये आराखडा मंजूर केला कुंभमेळ्याचा नाशिकच्या. 10 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावर. तुमच्या पंढरपूरचं सांगतो. एसटीची सीट इथं राखीव होती तुमच्या इथं. एक एसटीचा मोठा माणूस आहे, दादा बसलेला आहे मध्ये, तो चालवतो सगळं. दाब टाकला एसटीला, कोणी उभा राहतो तुला बघतो म्हणून. उमेदवारच मिळू दिला नाही. असं बिनविरोध काढून काय अर्थ आहे? तर निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा घरगडी झालेला आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर म्हणतायत की आम्हाला मतदान नाही केलं तर निधी देणार नाही. का बरं? देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वडिलांची तिजोरी आहे का अजितदादांच्या वडिलांची तिजोरी आहे? एकनाथ शिंदे साहेबांनी घाम घालून पैसे कमावलेले आहेत. माझ्या महाराष्ट्रामधला सामान्य शेतकरी, सामान्य मध्यमवर्ग, सरकारी कर्मचारी जो जीएसटी भरतो, जो टॅक्स भरतो, जो इन्कम टॅक्स भरतो, त्याच्यातून आलेले पैसे तुम्ही असे म्हणता, धमक्या देता. देवेंद्र फडणवीस साहेब आमदार होते, काँग्रेसचं राज्य होतं ना. अडवलं का आम्ही कधी निधी? पांडुरंग फुंडकरांना किंवा त्यांचे चिरंजीव आता मंत्री, त्यांना विचारा बरं तुमचा निधी कधी अडवला? पंकजाताई आम्ही सरकारमध्ये असताना आमदार होते ना. गिरीश बापट पुण्याचे आमदार होते ना. नितीन गडकरी साहेब होते ना खासदार आमदार. एकनाथ खडसे साहेब होते. अडवला कधी निधी? ही सूडबुद्धी दाखवली कधी विलासराव देशमुख साहेबांनी, सुशील कुमार शिंदे साहेबांनी? नमस्कार. करेक्ट कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याकडे नवीन पाहुणे आहेत आणि या नवीन पाहुण्यांची मुलाखत घेण्यासाठी माझ्या सोबत आहेत माझे सहकारी मित्र मोहन डावरे सर आणि दुसरे माझे सहकारी मित्र आहेत नवनाथ पोरे सर. आजचे पाहुणे आहेत काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रवक्ते हनुमंत पवार. आपण हनुमंत पवार सरांना टीव्हीवरती, सोशल मीडियावरती नेहमी पाहत असतो. विरोधी पक्षाला नामोहरण करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. विरोधी पक्षाची बोलती कशा पद्धतीनं बंद करायचं हे त्यांच्याकडून आपण शिकण्यासारखं आहे. आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. करेक्ट कार्यक्रममध्ये आपलं स्वागत आहे. सर, आपली राजकीय वाटचाल कशा पद्धतीची झाली आणि आज प्रवक्तेपद सांभाळत असताना काय नेमक्या आपल्या भूमिका आणि आपल्या अडचणी असतात? मी विद्यार्थी संघटनांमधून घडलेला कार्यकर्ता. धाराशिव हे माझा जिल्हा, धाराशिव तालुक्यात सुंभा म्हणून गाव माझं छोटं. मी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सरांच्या विवेक वाहिनीचा महाविद्यालयीन काळामध्ये कार्य करता. त्यामुळं मला समता, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन हे सगळं विवेक वाहिनीमध्ये आम्हाला डॉक्टर दाभोळकरांकडून शिकता आलं. त्यानंतर मी विद्यापीठामध्ये शिकायला गेलो, औरंगाबाद, आताचं छत्रपती संभाजीनगर. तर तिथे डाव्या विचाराच्या विद्यार्थी संघटनामध्ये, SFI मध्ये, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, ASFI, असं या सगळ्या संघटनांचं मला बाळकडू मिळाले. त्यामुळं प्रश्न विचारायचे, भांडायचं, सत्तेला जाब विचारायचा, हे आमच्या कार्यकर्तेपणामध्ये विद्यापीठीय महाविद्यालयीन स्तरावरून आलेले गुण. कॉम्रेड गोविंद पानसरे सरांचा आम्हाला सहवास मार्गदर्शन लाभला. नरेंद्र दाभोळकर सरांचा आम्हाला सहवास मार्गदर्शन लाभलं. आणि विद्यापीठामध्ये मी पत्रकारिता शिकलो. MA मास कम्युनिकेशनला मी शिकत असताना विद्यापीठात जयदेव डोळे सर, सुरेश पुरी सर,
सुधीर गव्हाणे सर, मंगलताई खिवणसरा. कुलगुरू मला साहित्यिक नागनाथ कोतापल्ले सर होते. इकॉनॉमिक्सच्या वंदनाताई सोनालकर असतील, प्रल्हाद लुलेकर मराठीचे असतील, दासू वैद्य सर असतील. असे आणखी विद्यापीठामध्ये शिकताना जो एक वेगवेगळ्या विषयाचा, वेगवेगळ्या क्षेत्राचा संबंध आला, मान्यवरांना ऐकता आलं. विद्यापीठामध्ये मोठ्या मोठ्या लोकांची व्याख्यान व्हायची. एन डी पाटलांना आम्हाला ऐकता आलं, लक्ष्मण मानेंना ऐकता आलं. तर ही विद्याताई बाळ आम्हाला विद्यापीठामध्ये ऐकता आल्या. तर विद्यापीठ आणि महाविद्यालयामध्ये घडलेला मी कार्यक्रम आहे, ही माझी सुरुवात. तसं कोणी राजकारणाशी संबंधित नाही का, छोट्या शेतमजुराच्या घरातला मी मुलगा, शेती पण नाही, शेतमजुराचा मुलगा मी. त्यामुळं गावखेड्यातले प्रश्न, गावामधल्या दलित अल्पसंख्याकांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न आणि हे सगळे ज्यांच्यावर अवलंबून असतात अशा गावातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न हे लहानपणापासून बघितलेले असल्यामुळं, त्यामध्येच लहानाचा मोठा झाल्यामुळं महाविद्यालयात शिकताना, विद्यापीठात शिकताना विद्यार्थ्यांच्या अडचणी, शिष्यवृत्तीचे प्रॉब्लेम, वसतिगृहाचे प्रॉब्लेम, असे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आवाज उठवण्यातून आमचं नेतृत्व आम्हाला सापडलं. असं कोणी घरात नेतृत्व करणारं कोण नव्हतं, नेता व्हा म्हणणारं कोण नव्हतं. नेता व्हायचं म्हणजे काय करायचं काय नाही करायचं असं सांगणारही कोणी नव्हतं. पण आम्हाला रस्त्यावरच्या आंदोलनाने, विद्यापीठामधल्या अभ्यासाने आणि सामाजिक एका वातावरणाने माझ्यातला नेता तयार झाला. काँग्रेस पक्ष हा तसं बघितलं तर सत्ताधाऱ्यांचा पक्ष, प्रस्थापितांचा पक्ष किंवा बिसरंजामदारांचा पक्ष असा म्हटला जातो. इथं वर्षानच संधी मिळते राजकारणात, उमेदवारीपासून. अशी परिस्थिती असताना तुम्ही ज्या पद्धतीने सांगितली की तुम्ही अतिशय सामान्य घरातून आलेला आहे, अनेक वेळा ते तुमचं ते जाणवलं पण तुमचं सामान्य पण तुमच्या वागण्यातून किंवा एकूण दिसतं. अशा पार्श्वभूमीला काँग्रेस पक्षात काय भविष्य दिसतं आपल्याला? खरं म्हणजे करिअर वगैरे म्हणून मी राजकारणात नाही. करिअर करायचं, आमदार खासदार व्हायचं असं काही नाही. आणि राजकारणाला करिअर समजण्याला मी विरोध करतो. माझं स्पष्ट म्हणणं आहे की मला जो देश मिळाला, माझा जिल्हा, राज्य, ज्या सामाजिक वातावरणाचा मला लाभ झाला, ज्या सरकारच्या धोरणामुळे मी इथपर्यंत आलो, ज्या संविधानामुळं मला बोलता आलं, हे सगळं टिकलं पाहिजे. यासाठी मी राजकारणात. तर करिअर म्हणणं म्हणजे काय की उपजीविका भागली पाहिजे राजकारणातून, बढती मिळाली पाहिजे, एक नाव झालं पाहिजे. करिअरच्या ह्या व्याख्या आहेत. करिअरचा संबंध हा उपजीविकेशी, वैयक्तिक संधीशी आहे. त्याच्यासाठी माझे वेगळे मार्ग आहेत. उद्योग व्यवसाय, छोटा मोठा, कष्टाची वेगळी कामं ती आहेत. त्याचा राजकारणाचा माझा संबंध. राजकारण हे आपल्याला जो देश भेटला त्यापेक्षा चांगला पुढच्या पिढीला देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी मी राजकारण. तुम्ही करिअर म्हणून याच्याकडे बघत नाही, ही चांगली गोष्ट आहे. परंतु ज्या पक्षासाठी किंवा ज्या विचारासाठी तुम्ही एवढ्या ताकदीनं बांधता, सोशल मीडियावर आम्ही बघतो किंवा चॅनलवर वगैरे सगळं महाराष्ट्र बघतो, तुम्ही अक्षरशः अंगावर घेता सगळ्यांना. तर ही कंडिशन कशी आम्हाला दिसते की तुम्ही मैदानात उभा आहे लढाईच्या, सेनापती म्हणून, आणि मागं सैन्यच नाही, अशी परिस्थिती दिसते. मागं पक्षच नाही. काँग्रेसची अशी अवस्था बघितली तर फार म्हणजे कार्यकर्त्यांनी निराश व्हावं अशी अवस्था आहे. अशा ह्याच्यात काळात तुम्ही काँग्रेससाठी एवढं ज्या पद्धतीनं उभं राहत आहे, तर भविष्य दिसते तुम्हाला काँग्रेसला? खरं म्हणजे काँग्रेस हीच माझी मुख्य ताकद आहे. आजही मी एकटा आहे, मी चांगला बोलतो, वाचतो, लिहितो, म्हणून मला लोक ऐकतात याच्यावर माझा विश्वास नाही. माझ्या मागे काँग्रेसचं संघटन आहे. माझ्या मागे काँग्रेसचा तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, युवक अध्यक्ष, ओबीसी अध्यक्ष, अल्पसंख्याक अध्यक्ष, NSY अध्यक्ष, व्यापारी सेलचा, पर्यावरण सेलचा अध्यक्ष, माजी आमदार, आजी आमदार, माजी मुख्यमंत्री, जिल्हा, तालुका, मोठं झाड आहे काँग्रेसचं इतक्या वाईट काळात. पण देशामध्ये असं एक गाव नाही ज्या गावात काँग्रेसचा किमान एक कार्यकर्ता सापडणार नाही. अनेक भारतीय जनता पक्षाचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे नेते माझे मित्र आहेत. त्यांचे वडील काँग्रेसमध्ये होते, त्यांचे आजोबा गांधीवादी होते, त्यांचे वडील आजोबा कुठे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये काहीतरी संबंध होता. सहकाराच्या चळवळीत शंकरराव चव्हाण साहेब, वसंतदादा पाटील असतील, यशवंतराव चव्हाण, विनायकरावजी पाटील मराठवाड्यातले, ह्या लोकांसोबत संबंध आलेली अजूनही काँग्रेस रस्त्यावर कमी दिसत असेल. संघर्षाच्या भाषेत आम्ही तुमच्या निदर्शनास कमी येत असू, पण संघटन नेटवर्क म्हणलं तर आजही काँग्रेस हा मजबूत भक्कम पक्ष आहे. संघाचा माणूस तुम्ही विचारा, अनेक खेडेगाव तुम्हाला असे सापडतील ज्यात संघाचा एक पण कार्यकर्ता नसतो.
पण तो संघ आज आम्ही 100 वर्ष पूर्ण केली, आम्ही देशाची सत्ता बदलली, आम्ही सगळ्या क्षेत्राला व्यापून टाकला असं म्हणतो. त्याच्या तुलनेत काँग्रेस आजही 1000 पटीनं उभी आहे. मी जिथं जातो, राज्यभर फिरतो, मी विदर्भ, मराठवाडा, महाराष्ट्र पायाला भिंगरी लावून फिरतो. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात मला काँग्रेसचा कार्यकर्ता, नेता, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी हा भेटतो. त्यांच्या बळावर मग माझा आवाज मोठा होतो. ते सोबत उभे आहेत. आम्हाला जे इनपुट मिळतात त्यांच्याकडून मिळतात. अमरावतीमध्ये सोयाबीन खरेदीचं काय चालू आहे, मला काँग्रेसचा कार्यकर्ता सांगतो. संभाजीनगर विद्यापीठामध्ये वसतिगृहाचा काय प्रश्न आहे, मला NH मधला माणूस. सातारा जिल्ह्यामध्ये महिलांवर अन्याय अत्याचार झाला तर तिथली महिला काँग्रेसची कार्यकर्ती आम्हाला सांगते. साखरेच्या संबंधानं काय असेल, सहकाराच्या संबंधानं काय असेल, तर संगमनेर असेल, कोल्हापूर असेल, लातूर असेल, आमचे त्या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आम्हाला सांगतात. दुधाचा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दूध भावाच्या संदर्भात शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, काँग्रेसवाल्यांकडून आम्हाला कळतं. आमच्यासारख्या प्रवक्त्यांची किंवा आमच्यासारख्या काँग्रेसच्या नेत्यांची ताकद ही काँग्रेसची आयडिओलॉजी आणि काँग्रेसचं संघटन. आज ते दुबळं आहे. आज आम्ही थोडं कमी पडतो किंवा आम्हाला ज्यांच्याशी भांडायचे ते सर्वार्थानं मजबूत आहे. 11 वर्ष झालं विरोधी पक्षामध्ये काँग्रेस आहे. भारतीय जनता पक्ष, केंद्रीय संस्था, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, अजितदादाची राष्ट्रवादी यांना गल्लीमध्ये, गावामध्ये, जिल्ह्यात, तालुक्यात भांडणं सोपी गोष्ट नाही. तरीही 11 वर्ष झालं आमचे कार्यकर्ते भेटत आहेत. त्यामुळे ती माझी ताकद आहे. आता ते नव्या परिभाषेत कसं मांडायचं, समाज माध्यमावर ते रिफ्लेक्ट झालं पाहिजे, माध्यमांमध्ये आमचा आवाज असला पाहिजे, ह्याच्यात आम्ही नक्की कमी पडतो. त्याच्यावर काम करतो. राहुल गांधी देशभर फिरतायत, सरकारी विरोधात बोलतायत, सभागृहात बोलतायत, रस्त्यावर बोलतायत. अगदी सामान्य घरात, सामान्य कुटुंबात किंवा अगदी जो अतिशय सामान्य घटक आहे तिथपर्यंत जात आहेत आणि देशभर त्यांची चर्चा आहे. पण राज्यातलं काँग्रेसचे नेतृत्व आज आपले प्रदेशाध्यक्ष बघितले तर ते सोशल मीडियावर फक्त व्यक्त होताना दिसतात. अद्यापर्यंत साधारण 1 वर्ष होऊन गेली त्यांची निवडणूक. कुठं ग्रामीण भागात ती दिसली नाही फिरताना वगैरे. मग असं तर पक्ष संघटना राज्यात कशी मजबूत होईल? नाही, खरं म्हणजे आम्ही जितकं काम करतो, आमचे सगळे नेते, ते प्रसार माध्यमांमध्ये काय येत नाही हा एक प्रश्न मला. जर तुम्ही प्रदेशाध्यक्षांचा विचार, हे तेच प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धनजी सपकाळ आमचे, जे संतोष देशमुखांच्या घरापासून बीड शहरापर्यंत 3 दिवस रस्त्याने चालले. त्यांच्यासोबत हजारो माणसं चालली. हे तेच आमचे हर्षवर्धनजी सपकाळ आहेत, ज्यांनी नागपूरमध्ये हिंदू मुस्लिम दंगल झाली की तिथे रस्त्यावर जाऊन जे पीडित होते, ज्यांच्यावर अन्याय झाला, जिथं त्रास झाला, त्यांचे अश्रू पुसले. हे तेच हर्षवर्धन सपकाळ आहेत, ज्यावेळेस अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या मढीमध्ये अल्पसंख्याकांनी दुकान लावायचं नाही यात्रेमध्ये असं सांगितल्यास तिथं जाऊन उभा राहिले आणि हे संविधान विरोधी आहे, सगळ्यांची यात्रा आहे असं सांगितलं. आमच्या यशोमतीताई सरकारी जागा बळकावणाऱ्या आमदाराला रस्त्यावर उभारून जाऊन विचारतात. सामान्य कार्यकर्त्याला पोलिसांनी अडवून ठेवलं, त्याला गाडीत बसवून घेऊन येतात, कार्यकर्त्याला मदत करतात. विश्वजित कदम असतील, अमित देशमुख असतील, सतेज पाटील असतील, ही त्या जिल्ह्यामध्ये सगळ्या प्रश्नावर लढतायत. मुंबईमध्ये आमच्या वर्षाताई गायकवाड धारावीचा एवढा मोठा प्रकल्प अदानीच्या देशात घातला, 1000 कोटी महसूल बुडाला सरकारचा. वर्षाताई गायकवाड लढतायत तिथं धारावीमधल्या लोकांच्या बाजूने. हेच तुम्ही श्रीरामपूरमध्ये गेलात, आमचे हेमंत ओवले आमदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या दहशतीला पूर्ण उठतायत, तिथं रस्त्यावर उतरत आहे. तर शेतीचे प्रश्न असो, आता आमचे कल्याणकारी जालन्याचे आमचे खासदार किंवा भंडारा गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे धानाच्या प्रश्नावर रोज रस्त्यावर येते. पण माध्यमांना हेमंत ओगले दाखवायचे नाहीत. माध्यमांना कुणाला दाखवायचे? गोपीचंद पडळकरांना, हिंदू मुस्लिम दंगे भडकावणारे. डॉक्टर प्रशांत पडोळे धानाच्या प्रश्नावर भांडणारे दाखवायचे नाहीत मीडियाला. कोणाला दाखवतायत ते? संग्राम जगतापला दाखवतायत. यशोमतीताई आमची सोयाबीन खरेदी करा म्हणून मार्केट कमिटीमध्ये ठाण मांडून बसतायत, दाखवायचे नाही. दाखवायचे कोणाला? नवनीत राहणार. त्यामुळे आमचे प्रदेशाध्यक्ष, लोकप्रतिनिधी आहेत रस्त्यावर. इथे सोमनाथ सूर्यवंशी आपला परभणीमध्ये पोलिसांनी मारला, पोलीस कोठडीमध्ये. राहुलजी तिथं आले, अख्खी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तिथं उतरली रस्त्यावर. त्यामुळे मुंबई असो, विदर्भ असो, शेतीचे प्रश्न असो, आमची लोक लढतायत. पण ते का दाखवायचं नाही, का पोचत नाही लोकांपर्यंत, हा खरं म्हणजे आम्हालाही प्रश्न आहे. म्हणून नरेटिव्ह असं तयार झालं की काँग्रेस कुठे दिसतच नाही. पण लोकसभेला दाखवलं काँग्रेसनं कुठे आहे ते. आता नगरपालिकामध्ये 150 पेक्षा जास्त नगरपालिकामध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. अजितदादांची किती आहेत? एकनाथ शिंदेचे 35 आहेत. मग 35 उमेदवार लढणारा माणूस महाराष्ट्राला रोज दाखवला जातो. तर 150 नगरसेवक लढणारा दाखवत नाहीत तुम्ही. नाना पटोले असतील, आमचे बाळासाहेबजी थोरात असतील, पृथ्वीराज बाबा असतील, बोलतायत ना, आहेत ना रस्त्यावर. पुण्यामध्ये विद्यार्थ्याच्या प्रश्नावर, युवकांच्या प्रश्नावर, झोपडपट्टी जागत्यांच्या प्रश्नावर लढतायत आमची लोक.
मुद्दा काय होतो की प्रसार माध्यम नेरेटिव्ह स्थापन करण्यावर राजकारण आजकालचं चालायला लागलं. त्यामुळे आमचं चुकतंय का प्रसार माध्यमांचं चुकतंय ह्याच्यावर आम्ही आत्मचिंतन करू, प्रसार माध्यमांनी करा. सध्या फडणवीस सरकारला 1 वर्ष पूर्ण झालंय. त्यानिमित्त त्यांनी एक सर्व्हे केला किंवा मोठमोठे विकासाचे दावे केल्यानंतर मागच्या 10 वर्षाच्या गतीने विकास होतोय. त्याच्या कितीतरी पटीने आता विकासाचा दावा त्यांनी केला. तर त्यांचा दावा तुम्हाला वाटतोय काय तथ्य त्यामध्ये? नाही, आता कुठलं एक क्षेत्र घेतलं तर मला सांगावं, सरकार समर्थकांनी सांगावं, तर तटस्थ माणसांनी तुमच्यासारखे सांगावं. शेतीच्या विकासाबद्दल काय विचारायचं फडणवीस साहेबांनी? 80,000 कोटीचं नुकसान अतिवृष्टीमध्ये सोलापूर, मराठवाड्यातले जिल्हे आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यात झालं. 80,000 कोटीचा आकडा विरोधकांचा नाही, आमचा नाही. तो आकडा कोणाचा आहे? महसूल यंत्रणेचा, कृषी आयुक्तांच्या कार्यालयातून गेलेला. मग 80,000 कोटीचं नुकसान झाल्यानंतर फडणवीस साहेबांनी 2 महिन्याने काय केलं? 31,000 कोटीचं पॅकेज घोषित केलं आणि दिवाळीच्या अगोदर पैसे देतो म्हणून 8,500 कोटी रुपये फक्त पोहोचले. महसूलची आकडेवारी, आमच्या मनाचं काय? मग तुम्ही 80,000चं नुकसान झालं म्हणता, 31-32,000 कोटीचा पॅकेज घोषित करता आणि प्रत्यक्ष किती देता? 8,000 कोटी. आणि ज्यावेळेस 3 महिने उलटून जातात, आमचे खासदार, माझ्या धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमच्या चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संसदेमध्ये प्रश्न विचारला की केंद्र सरकार अतिवृष्टीग्रस्तांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय मदत करणार? काय उत्तर दिलं कृषी मंत्र्यांनी? प्रस्तावच आला नाही. अमित शहा साहेब 2 वेळा, अतिवृष्टी सुरू असताना 2 वेळा अमित शहा साहेब महाराष्ट्रात आले. लोणीला आले, मुंबईमध्ये आले. नरेंद्र मोदी साहेब नवी मुंबईमध्ये विमानतळाच्या उद्घाटनाला आले. का नाही अतिवृष्टीग्रस्तांचे अश्रू पुसले? नाही आले. गुजरातला चक्रीवादळाला गेली, 6व्या दिवशी प्रस्ताव दिला, केंद्राने मदत दिली 2,000 कोटी रुपये. महाराष्ट्रानं काय घोडं मारलं? लोकसभेला महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये महायुतीला फटका बसलाय. ह्याचा सूड उगवता येते. आम्ही हे म्हणताना थोडं आम्ही कचर खायचो, आम्ही मागे सरायचो, पण आता ठामपणे म्हणावं वाटायला, कारण नगर परिषद निवडणुकीत सांगितलं देवेंद्रजींनी, अजितदादांनी सांगितलं, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही जर आम्हाला मतदान देणार नाही तर आम्ही निधी देणार नाही. उघड उघड सांगितलं, तुम्ही ऐकलं. म्हणजे लोकसभेला खासदार महाराष्ट्रातून निवडून गेले नाहीत म्हणून महाराष्ट्रातला शेतकरी वाऱ्यावर सोडून द्यायचा. 1 वर्षात फडणवीस साहेबांना कसा हिशोब मागावा? सोयाबीनची खरेदी 1 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झालेली असती आणि एकही सोयाबीनचा दाना मी खरेदी केल्याशिवाय हमी भावानं सोडणार नाही, दस्तूर खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणले होते. आम्ही ठेवला ना विश्वास. आज डिसेंबर महिन्यात 5-7 तारीख आहे, एक खरेदी केंद्र चालू नाही. आणि खरेदी केंद्र जिथं चालू झाली अपवादानं, तिथे सुद्धा 22 अटी घातल्यात सोयाबीन खरेदीला. एक तर सोयाबीन राहिलं नाही, दिवाळीमध्ये सोयाबीन संपत तुम्हाला माहिती. म्हणजे तुम्ही सोयाबीन हमीभावानं खरेदी करणार नाही. तुम्ही अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचा जीव उद्ध्वस्त झाला, त्याला तुम्ही मदत देणार नाही. दुधाचा भाव काय आहे? एक आंदोलन दुधाच्या भावाचं, सरकारनं प्रतिसाद दिला आणि त्यांचं ऐकून घेतलं, असं पण झालं. साखरेच्या संबंधात 5,000 रुपये क्विंटलनं परदेशामध्ये साखर जात होती, त्यावेळेस महाराष्ट्रातल्या साखर कारखानदाराला निर्यात साखर करण्यापासून बंदी घातली केंद्र सरकारनं. आता 3,500 रुपये क्विंटल साखर आहे, आता पाठवा म्हणताय. साखर कारखानदाराला 5,000 आणि 3,500 मधला फटका बसलाय, त्याला भाव देऊ शकत नाही. साखर कारखानदारी अडचणीत, दूध व्यावसायिक अडचणीत, सोयाबीन तुम्ही खरेदी करणार नाही, तुम्ही अतिवृष्टीची मदत देणार नाही. तरी पण नंबर 1 कसं म्हणतात? आता शेतकऱ्यांनी म्हणले नंबर 1 तर आम्ही ऐकून घेऊ, पण देवेंद्र फडणवीस साहेबांनीच म्हणायचं मी नंबर 1. कोण सर्वे कंपनी आहेत? काय त्यांची विश्वासार्हता? कुणीही महाराष्ट्रातल्या एखाद्या कुणी येऊन सांगावं की आमच्याकडे सर्वे करायला कुठल्या कंपनीचा माणूस आहे. आणि कसं काय? 10 मीडिया हाऊसेस आहेत महाराष्ट्रातले, तर 10 मीडिया हाऊसेसवाल्यांनी अचानकच कसं काय सर्वे केला? घडलं काय नेमकं? कुठले मुद्दे घेतले त्यामध्ये की ते नंबर 1 साठी? त्यांनी सांगितलं ना, आम्ही ते सर्वे बघितले. त्यांनी सांगितलं की सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? बाबा आम्ही तर मुख्यमंत्र्याला अजून तुम्ही लोकप्रिय आहेत का नाही असं विचारलं नाही. आम्ही तर जनतेच्या प्रश्नावर विचारतो. लोकप्रिय मुख्यमंत्री कोण हे कोणाच्या डोक्यात आलं? कदाचित एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांना देवेंद्र फडणवीस साहेब मेसेज देत असावे की मी नंबर 1. त्यांच्यातल्या वादासाठी अख्या महाराष्ट्राला वेटीस जाते. किंवा नगरपालिका निवडणुकीमध्ये काहीतरी काळबेळ करून निकाल लावायचा असावा. निकाल न्यायालयाच्या निर्णयानं पुढे गेला आणि ह्यांचे सर्वे अगोदर आहे. त्या निकालामधलं काळबेळ झाकण्यासाठी हे सर्वे बरोबर 3-4 तारखेला सर्वे आहे. तर कोण सर्वेचे कंपनी आहेत, कोणाकडे जातात, किती सॅम्पल सर्वे? एका चॅनलवर मी विचारलं, सर्वेचे संचालक होते, किती घेतले? ते म्हणजे 15,000 सॅम्पल सर्वे. 12 कोटीचा महाराष्ट्र,
15,000 सॅम्पल सर्वे. त्याच्यात आमच्या धारावीची बांधव आहेत का? त्याच्यात सोमनाथ सूर्यवंशीची आई आहे का? संपदा मुंडेची आई आहे का त्याच्यात? आमच्या संतोष देशमुखच्या कुटुंबियाला विचारलं का तुम्ही? कुणाला विचारलं? अतिवृष्टीनं वाहून गेलेली जनावरं तुमच्या सोलापूर मोहोळमध्ये गावाच्या गावं वाहून गेली, विचारलं का शेतकऱ्यांना? नाही विचारलं. म्हणजे हे सगळे दिल्लीकडे वाटचाल करायची आहे, त्याच्यासाठीच हा ट्रॅक तयार केला जातोय असं आहे. आमच्या शुभेच्छा आहेत, पण तुमची वाटचाल ही महाराष्ट्राची वाट लावणारी नसली पाहिजे ना. तुम्ही महाराष्ट्राची वाट लावून दिल्लीला गेले का आणि तिकडे सौदी अरेबियाला गेले काय? आम्हाला काय करायचं? तुम्ही महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांना बेरोजगार भत्ता देतो म्हणले होते. आजही भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा ताळून आहे. त्याच्यामध्ये ज्यांना रोजगार देऊ शकत नाही त्यांना आम्ही बेरोजगार भत्ता देणार. ते द्या आणि जा दिल्लीला, आम्ही शुभेच्छा देऊ. भावांतर योजना देऊ म्हणली आणि प्रत्येक भाजपाचं जिथं ग्रामपंचायतमध्ये सदस्य आहेत, सरपंच आहेत, त्यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांनी, भाजपाच्या आमदारांनी, खासदारांनी ठराव करून घेतले विधानसभेच्या भावांतर योजना लागू करायची. समजा सोयाबीनला 5,500 हमी भाव आहे आणि तेवढा मिळत नाही मार्केटमध्ये, तर जेवढा भाव मार्केटमध्ये मिळतो तेवढ्याला त्याने विकायची आणि हमी भाव आणि मार्केटमधला भाव ह्याच्या बदली रक्कम सरकार देणार. कांद्याला देतो म्हणजे भावांतर योजना, सोयाबीनला देतो म्हणजे भावांतर योजना, तुरीला देतो म्हणजे ₹1 भावांतर योजनेचा दिला असं फडणवीस साहेबांनी तुम्ही राजकारण सोडून. म्हणजे जाहीरनामा तुम्ही नशेत केला होता. तुम्ही द्या ना, भावांतर योजनेचे पैसे द्या, हमी भावानं खरेदी करा, अतिवृष्टीची मदत केंद्रातून भरपूर आणा, शिष्यवृत्ती आम्हाला द्या, बालती, सारथी, महाज्योती, TRT आहे, 4-5 संशोधन संस्थांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतो म्हणाले. संशोधन त्यांना करायला सांगितलं आणि निम्यातच म्हणजे देत नाही. 15 दिवस पावसात मुलं मुली बसली. मग तुम्ही शिष्यवृत्ती द्या, भावांतर योजना द्या, हमी भाव द्या, दुष्काळी मदत द्या, दुधाला भाव द्या, साखरेला भाव द्या, कांद्याला निर्यात बंदी लागू नका, जा तुम्ही दिल्लीला. आमचे आशीर्वाद घेऊन जा ना तुम्ही दिल्लीला. आमचा तळतळाट घेऊन का जाताय दिल्लीला? आता एक हल्ली भावाचा विषय निघाला होता. आता इथंच पाण्याची बाटली आहे ती मार्केटमध्ये जवळपास 15 ते 20 रुपयाला विकली जाते आणि शेतकऱ्याचं दूध मात्र 22 रुपये प्रमाण. मग ही याचं जे उत्पन्न आहे बाटलीचं, याचा मालक ठरवतो, मात्र शेतकऱ्याच्या उत्पन्नाचं भाव जो आहे तो शेतकऱ्याला अधिकार दिलेला नाही. हे सगळं होत असताना शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती यामुळे सातत्यानं त्याचं जे दुष्ट चक्र आहे त्यातून त्याची काही कधीच सुटका होत नाहीये. तर ती सुटका करून घेण्यासाठी एक 5 वर्षासाठी प्रयोग म्हणून शेतकऱ्यांना गांजा लागवड करून देण्यासाठी काय अडचण आहे? अनेक राज्यामध्ये बिहार असेल, UP असेल, MP असेल, अनेक ठिकाणी शेतकरी त्या ठिकाणची गांजाची लागवड करतायत, आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रयोग करायला काय अडचण आहे? काय म्हणजे गोव्यामध्ये जशी दारू सगळीकडे उपलब्ध होते म्हणून काही लोक तिथं दारू पिऊन रस्त्यावर पडलेले कधी आपल्याला दिसत नाहीये. मग ह्या गांजामुळे असं काय समाजामध्ये दुष्परिणाम होणार आहेत? माझं म्हणणं थोडं वेगळं आहे तुमच्यापेक्षा. मी शेतकऱ्यांनी गांजा लावला पाहिजे आणि त्याला परवानगी द्या, त्या मताचा मी नाही. त्याचं कारण ते गांजाचं जे उत्पादन आहे आणि त्याचे जे बाय प्रोडक्ट सगळे आहे ते इथली तरुण पिढी उद्ध्वस्त करणार आहेत, म्हणून मी नाही म्हणतो. पण तुम्ही ज्या भावनेतून म्हणताय की शेतकऱ्याला फायदा झाला, त्या भावनेतून म्हणताय तुम्ही, त्या भावनेशी मी सहमत आहे. त्याच्यासाठी माझ्याकडे वेगळे मार्ग आहेत ना सरकारकडे. माझं पण सरकार आहे मुख्य. आम्ही म्हणतो कापूस लावला, त्या कापसाला इथल्या मार्केटमध्ये भाव मिळणार असं म्हणलं की इथले जे कापड उद्योगवाले आहेत, जिनी मिलवाले, त्यांच्या दबावाला बळी पडून तुम्ही परदेशातला स्वस्त कापूस इथं मागवताय. नका ना मागवू. CIAला इथं हमी भावानं कापूस खरेदी करू द्या, कापसाला भाव वाढवून द्या, नाही गांजा लावायची गरज आहे. सोयाबीनची DOC, पोल्ट्री व्यवसाय असेल किंवा इतर सोयाबीन प्रोडक्ट असेल, तुम्ही ऑस्ट्रेलियामधली, अमेरिकेमधली, ब्राझीलमधली सोयाबीन स्वस्तात इथं आणून विकताय. ती सोयाबीन इथं स्वस्तात आणताय, ती आणण्यासाठी व्यापाऱ्यांना तुम्ही पैसे देताय, निधी देताय, त्यांना कर्ज देताय, त्यांना बाकीच्या सुविधा देताय, टॅक्समध्ये सवलत देताय. मग इथं उत्पादन झालेल्या सोयाबीनचे भाव पडतायत, तर नका ना सोयाबीन. सगळ्यात डाळीमध्ये आपला देश स्वयंपूर्ण करणार असं मोदी साहेब 17-18 पासून म्हणताय, पण डाळी सगळ्या बाहेरूनच येत आहेत. तूर डाळ आज मी मोजांबिक म्हणून 20 वर्षाच्या तूर डाळीच्या खरेदीचे करार केलेले. 20 वर्ष मोजांबिक म्हणून तूर डाळ येणार. मग माझ्या धाराशिव मधला, लातूर मधला, हिंगोली, नांदेड मधला जो तूर उत्पादक शेतकरी तो मागणारच आहे. पण आमचं म्हणणं, आयात निर्यातीची जी तुमची धोरण आहे, 40 रुपये किलो कांदा जात होता आंतरराष्ट्रीय बाजारात, त्यावेळेस आमच्या कांद्याला निर्यात बंदी लागली. कांदा ही का जीवनावश्यक बाब आहे? टाका ना काढून. काँग्रेसनं जे केलं ते संपवायला तुम्ही आले ना. मग काँग्रेसच्या काळात जर जीवनावश्यक वस्तूमध्ये कांदा असेल तर 11 वर्षात मोदी साहेबांची लोक टीका करीत होती अगोदर. पाशा पटेल असतील, पांडुरंग फुंडकर असतील, सदाभाऊ खोत, आता त्यांनी काढून टाकावं. त्यामुळे तुम्ही कांदा मारणार दुधाच्या उत्पादनावर. दही आहे, लोणी आहे,
ताक आहे, तूप आहे, ह्याच्यावर तुम्ही 18% जीएसटी बसवला. त्याच्यावर जीएसटी बसवल्यामुळे त्याची खरेदी लोकांनी कमी केली. त्याची खरेदी कमी झाली म्हणून जे दुग्ध व्यावसायिक आहेत, सहकारी सोसायटी आहेत, खाजगी आहेत, त्यांनी दूध घेणं बंद केलं. त्यांनी दूध घेणं बंद केलं म्हणून दुधाचे भाव पडले. त्यामुळं चुकीची आर्थिक धोरणं, चुकीचा जीएसटी, आयात निर्यातीची धोरणं तुमची धरसोडवरतीची, आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज पण साधं देत नाही. ज्या पीक विमा कंपन्या आम्हाला नुकसान झाल्यानंतर नुकसान द्यायला बांधील होत्या, त्यांचे तुम्ही नुकसानीचे ट्रिगर बदलले. 5 ट्रिगर आपोआप काढून टाकले. आता ज्यावेळेस आमची सोयाबीन वाहून गेली त्यावेळेस त्या ट्रिगरच्या कारणामुळे आता कंपनी आम्हाला कोणत्यात गेलं तरी निधी द्यायला बांधील नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गांजा लावायची परवानगी देण्याच्या टोकाच्या निर्णयाच्या आधी निर्यात बंदी घालू नका. कांद्याची, सोयाबीनची आयात करू नका, तुरीची आयात करू नका. नाही, त्याला जोडून एक माझा प्रश्न आहे. तुम्ही सांगितले की गांजा उत्पादनामुळे व्यसनाधीनता वाढू शकते असं. आता गांजांचा हा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो ते साधूंच्या ह्याच्यामध्ये, साधू संतांच्या ह्याच्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात, आणि काही युवकही घेतात. परंतु त्यातून असं एक लक्षात आलेलं आहे की ह्या जे कोणी व्यसन करतायत त्याचं, तर ते दीर्घायुष्य आहेत ना. जसं की दारू पिल्यानंतर माणसाचं आयुष्य कमी होतं, लिव्हर खराब होतो, परंतु ह्याच्यामधून तर काय नाहीये. आणि त्याची व्यसनाची जी आहे, आता बाजारामध्ये तर तो सहज उपलब्ध होतो, म्हणून कुठला तरुण त्या व्यसनाधीनच्या नादी लागलाय किंवा तो वाया गेलाय असं कधी घडलेलं नाहीये. परंतु एक प्रायोगिक तत्वावरती 5 वर्षासाठीचा प्रयोग करायला काय हरकत आहे, की खरोखर यामधून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल का नाही हे तर पाहता येईल ना आपल्याला त्यामध्ये. नाही, गांजाचं आपल्या भारतामध्ये व्यसनासाठी म्हणून प्रतिबंधित केलेले जे पदार्थ आहेत ते त्याचा व्यसनाचा किती स्तर, त्याच्या आरोग्यावर काय परिणाम, त्याचा आंतरराष्ट्रीय काय, ह्या सगळ्यामधून ते जसं अफूवर आपल्या इथं बंदी आहे तशी गांजावर बंदी आहे. तर त्या बंदीतलं ते एक प्रोडक्ट आहे म्हणून. पण मी त्याच्या पुढचं सांगतो की गांजापेक्षा जास्त भाव द्राक्षाला मिळतो ना, तर द्राक्षाची निर्यात बंदीच्या वेळेस तुम्ही आम्हाला का अडवता? कापूस हा गांजापेक्षा महाग आहे, आपल्याला ते किंमत कमी देते म्हणून त्याची किंमत कमी वाटायची. किंवा जे हमी भावानं खरेदी होणारे जे धान आहे विदर्भामधलं, आपल्या इकडे त्याला भात तांदूळ म्हणतो, तिकडे धान म्हणतो, त्या धानाची किंमत तिप्पट चौपट आहे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये. गांजापेक्षा जास्त परवडतो आम्हाला ते भाव द्या तुम्ही. आम्ही जिथं पिकवतो आणि जे इथल्या लोकांच्या इकॉनॉमीला, आरोग्याला आणि इथल्या आहार व्यवस्थेला जे गरजेचं आहे ते पदार्थ. आता उडदाच्या डाळीची किंमत होत नाही इतकं त्याचं हे आहे, तर ते उडदाची डाळ पिकवण्यासाठी आणि ती पिकवून बाहेरच्या देशात निर्यात झाली पाहिजे, यासाठी द्या ना प्रोत्साहन, द्या ना अनुदान. तुम्ही शेतकऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहन द्या. शेतकऱ्याला प्रोत्साहन द्यायचं म्हणजे काय, एमएसपी वाढवून द्या. 7%, 8%, 3% एमएसपी तुम्ही 10 वर्षात वाढवले, दरवर्षी 80.1% वगैरे असे तुम्ही एमएसपी वाढवताय. तर जी पारंपरिक पिकं आहेत, 5,000 जाणारी साखर तुम्ही 3,500 वर आणली. किती ऊस हा इथलं कल्पवृक्ष आहे. त्या ऊसापासून आता आम्ही इथेनॉल निर्माण करायलो, त्या ऊसापासून कागद निर्माण होतो, त्या ऊसापासून अल्कोहोलचा कच्चा माल तयार होतो, त्या ऊसापासून साखर निर्माण होते. वीज असेल, अल्कोहोल असेल, इथेनॉल असेल, साखर असेल, कागद असेल, एवढं सगळं त्या एका ऊसापासून होतंय. त्या ऊस कारखानदारीला तुम्ही काय देताय? खासगी कारखाने मारून टाकताय. आणि विद्यमान सरकारनं जून अखेरपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. तर ती घोषणा करत असताना सहकारी संस्था, सोसायटी असतील, बँका असतील, त्यांच्याकडून आता माहिती मागवली जाते आणि ती माहिती मागवताना जवळपास 22 अटी लावलेत सर्वे करताना. तर त्या जाचक अटी लावण्यात आल्यामुळे कर्जमाफी होईल असं वाटतंय तुम्हाला सरकार? हे बघा, साधी गोष्ट होती. इथं तुमच्या सोलापूरच्या बाजूला तुळजापूर विधानसभा आहे. त्या विधानसभेमध्ये प्रचाराला आल्यानंतर विधानसभेचे अमित शहा साहेबांनी स्टेजवर सांगितलं होतं, देवेंद्र फडणवीस होते, राणा जगजितसिंग पाटील उमेदवार होते, तुमच्याही सोलापूरमधले 1-2 उमेदवार होते, की आमची सत्ता आली की आम्ही कर्जमाफी करू. हा पहिला शब्द होता त्यांचा. आली ना सत्ता तर तुम्ही कर्जमाफी करणं गरजेचं आहे. तरी त्यांनी सपशेल दुर्लक्ष केलं. ज्यावेळेस महाराष्ट्रातून शेतकरी संघटना, सभागृहामध्ये विरोधी पक्ष, बच्चू कडू सारखी काही मंडळी, आम्ही सगळे त्यावेळेस बोललो, माध्यमांनी लावून धरला मुद्दा, आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 3,800 आत्महत्या झाल्यात 9 महिन्यामध्ये, जानेवारी ते ऑक्टोबरमध्ये. ह्या कर्जबाजारीपणामुळे झालेले. तुम्ही आश्वासन दिलं होतं, तुमचे वरिष्ठ नेते बोलले होते, तुम्ही ती देण्याचं, दुसऱ्या सहकारी पक्षाने तुमच्या 2 सत्तेतल्या त्यांनी पण ते आश्वासन दिलं होतं. आणि आता शेतकरी इतकी आत्महत्या होत आहेत, परत अतिवृष्टीचं संकट आहे, परत हमी भावानं खरेदी नाही. ह्या सगळ्या दुष्टचक्रामध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी कर्जमाफी, खरं म्हणजे अर्थशास्त्राच्या भाषेत त्या शेतकऱ्यासाठी ती कर्जमाफी नसते, त्या अख्ख्या तालुक्याची, जिल्ह्याची ती ग्रामीण अर्थव्यवस्था जगते.
तो शेतकरी उभा राहिला, त्यानं पेरणी केली, त्याला रब्बीमध्ये पैसे भेटले, खतं घेता आणि बियाणे घेता आलं, तर तिथली अर्थव्यवस्था चालना मिळते. जर त्यानं पेरणीच नाही केली तर खताच्या दुकानापासून, वाहनापासून, पंक्चरच्या दुकानापासून, मेडिकल, दवाखाना, कपड्याचं दुकान, किराणा दुकानापासून सगळं ठप्प होतं. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कर्जमाफी असते. एका शेतकऱ्यावर उपकार करण्यासाठी, त्याचं घर वाचवण्यासाठी इतका मर्यादित त्याचा अर्थ नसतो. पण ह्यांना ग्रामीण अर्थव्यवस्थेशी काहीच देणं घेणं नाही. कुणीही न मागितलेला शक्तीपीठ महामार्ग नागपूर पासून, वर्ध्यापासून तिकडं कोकणापर्यंत, गोव्यापर्यंत नेत आहे. कुणी मागितला? 5 मार्ग आहेत आज. शक्तीपीठ महामार्गाला समांतर 5 मार्ग आहेत. कुणाचीच मागणी नाही, तरी तुम्ही देताय. आणि 8-8 लाख कोटी रुपयाचं कर्ज तुम्ही तुमच्या मित्राच्या कंपन्यांना काढायला सांगायला आणि ते शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायला. समृद्धी महामार्ग राज्याला सुनसान पडलाय. वाहनं नाहीत जायला, एक ते गेले तर लुटायला लागलीत. आडदानात गेल्यासारखं वाटायला एवढा मोठा महामार्ग बनवला आणि त्याच्यावर पाणी वाहून जाईल, नदीसारखी अवस्था जाईल. त्यामुळं मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या प्रोजेक्टला करोडो रुपये द्यायचे, पण कर्जमाफीला पैसे नाही म्हणायचे. आज बातमी 600 शाळा मराठी बंद पडायला. बोलत नाही तुम्ही, निधी अभावी बंद पडायला. पटसंख्या अभावी बंद पडणं वेगळं आणि निधी अभावी बंद पडणं वेगळं. आणि हे होत असताना कर्जमाफीला पैसे नाही, शिष्यवृत्ती द्यायला पैसे नाही म्हणता तुम्ही. आणि दुसरीकडे तुम्ही 25,000 कोटी रुपये आराखडा मंजूर केला कुंभमेळ्याचा नाशिकच्या. 10 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावर. 96,000 कोटी गुत्तेदारांचे, ज्यांनी सिमेंट आणलं, वाळू आणली, खडी आणली, रस्ते केले, नाल्या केल्या, जलसंधारणाची कामं केली, त्यांचे पैसे द्यायला तयार नाही. कॉन्ट्रॅक्टरच्या आत्महत्या व्हायला. अंगणवाडी सेविकांचा पगार वाढवतो म्हणलं, वाढवलं नाही. पोषण आहाराचं 6-6 महिने झालं तुम्ही बिले देत नाहीत. शिवभोजन थाळी उपाशी लोकांना पोटभर जेवण देत होती, त्याचे 6 महिने झालं तुम्ही पैसे देणार, पैसे नाही म्हणताय. आणि 25,000 कोटी कुंभमेळ्याला. कुंभमेळा महत्वाचा आहे, तर आपलं श्रद्धा, आपल्या हिंदू धर्मातलं पवित्र ते काम आहे. पण तारतम्य पाहिजे की आज इथला शेतकरी मरत असताना तुम्ही साधूंवर तेवढे पैसे खर्च करणार. 5,000 कोटीत संपवा ना तुम्ही कुंभमेळा. पैसे शेतकऱ्या, जर शेतकरी टिकला, माणूस टिकला, तर धर्म संस्कृती टिकेल ना. नाही तर सिंधू संस्कृतीसारखा आमचा सगळा ग्रामीण भाग ओसाड पडला, मरून गेला, तुम्ही साधूला आणून काय करणार आहात तिथे? तुम्ही म्हणाल तसं नियोजन बाह्य हा खर्च दिसतो, जो काही आता कुंभमेळा असेल किंवा तो शक्तीपीठ महामार्ग असेल किंवा अन्य इतर काही योजना ज्या नाही झाल्या तरी चालतील, अशा काही योजनांवर अनावश्यक खर्च होतोय. त्याच पद्धतीनं लाडकी बहीण योजना असेल किंवा जसं आता बिहारमध्ये अगोदरच 10,000 रुपये मतदारांना ऑनलाईन दिली. हा जो काही मतदारांना जो लाच देण्याचा जो प्रकार आहे, तो अलीकडे लोकप्रिय झाला आणि त्याच्यावर सरकार येतात, हे पण आपण बघितलेलं आहे. पण एक मोठा वर्ग असा आहे की समाजातलं त्याला हे चुकीचं वाटतंय. काँग्रेसची ह्याबाबत काय भूमिका असते? आमचं साधं म्हणणं आहे, डायरेक्ट बेनिफिट देणाऱ्या योजना ह्या आम्ही आणलेल्या. आम्ही ज्यावेळेस श्रावण बाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, अपंग लोकांना काही त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मदत असेल, विधवा परित्यक्त्यांना, निराधार वयोवृद्धांना, हे आम्ही आणलेल्या स्कीम आहे. त्याला एक मानवीय चेहरा असला पाहिजे. ते गरजू लोकांपर्यंतच ती मदत गेली पाहिजे. इव्हन राशनचा कायदा जो आहे, स्वस्त धान्य दुकानं, हे डायरेक्ट बेनिफिट होता ना. स्वस्तामध्ये उपजीविकेसाठी अन्नधान्य देणे किंवा रोजगार हमी योजना. दुष्काळामध्ये लोक उपाशी मरतायत म्हणल्यानंतर सरकारनं निधी देऊन कामं काढायची आणि लोक जगवायची. तर असा डायरेक्ट बेनिफिशियरी ज्यावेळेस पैसे द्यायची काही वेळ येते, त्यावेळेस लोक जगणे, इकॉनॉमी रन होणे हा उद्देश असला पाहिजे. त्याच उद्देशाने आम्ही करत होतो. निवडणुका जिंकण्यासाठी हे ह्या लोकांनी आणलं. हेच नरेंद्र मोदी साहेब होते ज्यावेळेस आम्हाला रेवडी कल्चर म्हणायचे, याच्या रेवड्या मी वाटणार नाही म्हणायचे. आता ते वाटतंय. बरं, ते वाटत असताना तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांना 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणीचा हप्ता दिला, त्या सगळ्या महिलांना द्या ना. आता का देत नाही? असा भाऊ असतो का भामटा, निवडणुकीच्या आधी तुला पोवाळणी टाकतो आणि निवडणूक संपली की तू माझी सावत्र बहीण झाली का? 7.5 लाख महिला वेगवेगळी कारणं देऊन बाजूला काढली. केवायसी करा म्हणली, नवऱ्याचा आधार कार्ड आणा, बापाचा आधार कार्ड आणा म्हणली. का? आधी का नाही तुम्हाला कळालं? सरकारी महिलांना सुद्धा यांनी पैसे दिले, टॅक्स भरणाऱ्या महिलांना सुद्धा पैसे दिले. मग आमचं साधं म्हणणं आहे की तुम्हाला योजना आणायची ना, तुम्ही आराखडा तयार करा ना. लाडकी बहीण योजना आणली म्हणून तुम्ही आदिवासी विभागाचा निधी कट करणार. आदिवासी भाऊ नाहीत तुमचे. समाज कल्याण विभागाचा निधी तुम्ही परस्पर मंत्र्याला माहित नसताना ते संजय सिंह म्हणाले मला माहितच नाही, पैसे कट केले माझे. अशी लाडकी बहीण आपल्याला परवडेल का? जी आदिवासी विभागाच्या मुळावर येणार आहे, जी समाज कल्याणच्या मुळावर येणार आहे.
कुष्ठरोग निर्मूलनाचे कार्यक्रम सरकारी दवाखान्यातले बंद झाले, निधी नाही म्हणून. क्षयरोग निर्मूलनाचे कार्यक्रम बंद झाले. सरकारी दवाखान्यामध्ये क्षयरोगचे पेशंट असतात, अजून आपला भारत क्षयरोग मुक्त झाला नाही. अशाच जीवन मरण्याच्या प्रश्नावरचा निधी काढताय, सामाजिक न्यायाचा, आदिवासीचा निधी काढताय, तो लाडक्या बहिणी देताय. असं करण्याला आमचा विरोध आहे. आमचं म्हणणं, तुमची इकॉनॉमी मजबूत करा ना. तुम्ही एका मेगा इंजिनिअरिंगला, मुख्यमंत्र्याची लाडकी कंपनी एक मेगा इंजिनिअरिंग, 17,000 कोटीला MMRDAचं एक कंत्राट दिलं. त्याच्या विरोधी कंपनीनं, L&T कंपनीनं 11,000 कोटीला मागितलं होतं. 11,000 कोटीचं द्यायला पाहिजे ना. 17,000 कोटी दिले, 5,000 कोटी एक्स्ट्रा दिले. ती कंपनी, L&T कंपनी सुप्रीम कोर्टात गेली, कोर्टामध्ये केस जिंकली. सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला आदेश दिला की तुम्ही 5,000 अबाऊ टेंडर का दिलं, आणि सरकारला नामुष्की झाली. 5,000 कोटी वापर. मग तुम्ही 5,000 कोटी त्याला देणार. इथं नांदेड जिल्ह्यामधल्या भोकर मतदारसंघात 183 गावासाठी एक पाणी पुरवठ्याची योजना आहे. तिचा ती योजना मेगा इंजिनिअरिंगला देताना 550 कोटी रुपये टेंडर होतं. आता ते 1,500 कोटीवर गेले. तसंच मुंबईच्या बोगद्याचं काम, तसंच वाढवण बंदराचं काम, तसंच शक्तीपीठ महामार्गाचं, नको तिथं तुम्ही तुमच्या मित्र कंपन्यांना फायदा देताय. त्याच्या बदल्यात ते काय देत आहेत? 900 कोटी रुपयाचा निधी इलेक्ट्रॉल बॉन्डद्वारे भाजपाला मेगा इंजिनिअरिंगनं दिला. म्हणजे तुम्ही पैसे आहेत, तुम्ही पैसा नाहीये खोटं कारण सांगता, फक्त त्याच्यावर मालकी माझ्या शेतकऱ्याची, लाडक्या बहिणीची, आदिवासी समाज कल्याण विभागाची, विद्यार्थ्याची नाही. त्याच्यावर मालकी मेगा इंजिनिअरिंग सारख्याची आहे, त्याच्यावर मालकी अदानी सारख्यांची आहे. ह्याला आमचा विरोध आहे. भाजपची राजकीय घोडदौड रोखण्यासाठी मागच्या काळामध्ये महाविकास आघाडीचा एक प्रयोग झाला. त्यामध्ये वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष तुम्ही एकत्र आला, निवडणुका लढल्या. आता आगामी निवडणुका पंचायत समिती आहे, ZP आहे, महापालिका आहे. आता मुंबई महापालिकेची निवडणुकीच्या संदर्भामध्ये आता सध्या चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडून स्वतंत्र लढण्याची भाषा करते. बिहारमध्ये काँग्रेसची मोठ्या प्रमाणामध्ये पिछाड झाली असताना महाविकास आघाडीची ताकद एकत्रित करून लढणं सोपं आहे का स्वतंत्र लढणं सोपं आहे? साधी गोष्ट आहे की देशामध्ये लोकसभेला आम्ही इंडिया आघाडी करून सामोरे गेलो. संविधान मानणारे, धर्मनिरपेक्षता मानणारे आम्ही सगळे एकत्र आलो. देशभर इंडिया आघाडीचे पक्ष आहेत. ती मोठ काँग्रेसनं बांधली, सगळ्यात मोठा पक्ष करता इंडिया आघाडी. तसंच महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडी स्थापन झाली भारतीय जनता पक्षाला जनविरोधी सरकारला बाहेर ठेवण्यासाठी, त्याच्यातही मोठा पक्ष काँग्रेस पक्ष होता. आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे, काँग्रेसनं पाठिंबा दिला. खूप अवघड होतं आम्हाला पाठिंबा देणं, कारण आमची नॅचरली युती शिवसेनेसोबत नव्हती. आम्ही 25 वर्षे त्यांच्या विरोधात मांडलेलो होतो. तरी आम्ही महाराष्ट्राचं हित, जनविरोधी सरकार घालवायचं आणि लोकांचं सरकार आणायचं म्हणून आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी असेल, इंडिया आघाडी असेल, काँग्रेस सगळ्याला सोबत घेऊन जाण्याचा एक चांगला वस्तुपाठ आम्ही दिला. आणि त्याच्या अगोदर युपीएचे सरकार 2 वेळा असेल, किंवा महाराष्ट्रातले गव्हर्नमेंट तुम्ही बघितले, 4चं बघितलं, नंतर 14च्या अगोदरचं बघितलं, सगळ्याला सोबत घेऊन जाणं हा आमचा अजेंडा असतो. आता हे आघाड्यांचं हे असणार आहे, काल असणार आहे, समजून घेतलं आहे. पण ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांचा आपण विचार करतो त्यावेळेस वेगळा विचार करावा लागतो. ह्या निवडणुका पदाधिकाऱ्यांच्या असतात, कार्यकर्त्यांच्या निवडणूक असतात. त्यामुळे त्यांना संधी नाही भेटली, त्यांना लढता नाही आलं, त्यांना जर आम्ही न्याय नाही देऊ शकलो तर पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह येऊ शकतो. कुठलेही, शिवसेना असू द्या, भाजप असू द्या. म्हणून भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेची शिवसेना पण तुम्हाला वेगळी लढताना दिसते ना. अजितदादा, एकनाथ शिंदे पण वेगळी लढताना दिसतात. तसंच काँग्रेस शिवसेना पण काही ठिकाणी वेगळी लढेल. तसंच शरद पवारची राष्ट्रवादी शिवसेना काही ठिकाणी एकत्र येईल, काही ठिकाणी आम्ही असू. आता नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अनेक शहरांमध्ये आम्ही तिघे एकत्र आहोत, अनेक ठिकाणी वेगवेगळे आहोत. पण जे विकसित साध्य करायचं आहे ते साध्य होईल का असं वाटतंय का, की स्वतंत्र सगळेजण लढत राहिलो? हे बघा, महाविकास आघाडी हा काय पक्ष नाही, पक्ष स्वतंत्र आहे. काँग्रेस हा वेगळा पक्ष आहे, शिवसेना ही वेगळी आहे. आमचं अस्तित्व वेगळं आहे, आमचे प्राधान्यक्रम वेगळे आहेत, आमची ठेवण वेगळी आहे, रचना वेगळी आहे. तसं आम्ही अख्खे पक्ष मर्ज करून या असं आम्ही कोणाला म्हणत नाही. आमच्या पक्षाचं अस्तित्व टिकवणं, कार्यकर्त्यांचं अस्तित्व, त्याला संधी देणं ही पहिली प्रायोरिटी स्थानिक स्वराज्य संस्था. नाही, आपल्या ज्या काही माजी खासदार आहेत वर्षाताई गायकवाड, त्यांनी सांगितले की आम्हाला मनसेचं वावडा आहे आणि मनसेबरोबर जाणार नाही असं ते झाले. परंतु आता हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन ज्यावेळेस आपण सगळे एकत्र जातोय, भाजप जाते, तर त्याला रोखण्यासाठी मनसेला बरोबर घेणं ही काळाची गरज आहे असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, साधं म्हणणं आहे. वर्षाताईंचं म्हणणं थोडं वेगळं होतं, करेक्ट करतो मी. वर्षाताईंचं म्हणणं असं होतं की काहीही प्रस्तावना ही आमच्याकडून मनसेला, मनसेकडून पण आम्हाला नाही. तर ज्यांचा चर्चाच झाली नाही, आम्ही बसलोच नाही, त्यांना सोबत घ्यायचं का नाही घ्यायचं हे म्हणायची घाई का करायची? 1. 2,
महाविकास आघाडी होताना किंवा इंडिया आघाडी होताना पण आमचे काही कॉमन अजेंडे आहेत. त्यातला संविधान प्रमाण मानलं पाहिजे. संविधान बदलायचं म्हणणारे, संविधानाला विरोधी असणारे आणि संविधानाच्या प्रियांबल मध्ये जे विचार लिहिले, धर्मनिरपेक्षता आमचा गाभ आहे काँग्रेस पक्षाचा, जो संविधानाचा गाभ आहे. तर धर्मनिरपेक्षतेचं तत्व मान्य आहे का नाही हे आम्ही जरूर विचारणार. मनसेला विचारणार, शिवसेनेला विचारणार, राष्ट्रवादीला विचारणार, ते पण आम्हाला विचारणार. तर अशा काही मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे, त्याच्यावर बसलं पाहिजे. हा देश सगळ्यांच्या मालकीचा आहे. इथं संचार स्वातंत्र्य आहे. आम्ही बंगालमध्ये म्हणणार नाही तू इथं का आला, आम्ही मुंबईमध्ये म्हणणार नाही झारखंडचा माणूस इथं का आला. हा देश सगळ्यांचा आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव. तर ह्याला जर काही विसंगत वागणारे कोण असतील किंवा ह्याच्यावर भूमिकाच क्लिअर केल्या नसतील किंवा जमातवादी, जातवादी, धर्मवादी राजकारणाच्या काही लोकांच्या भूमिका असतील तर त्यांना सोबत घेताना आम्ही सावध असणार. चर्चा होईल एकमेकाच्या अजेंड्यामध्ये. शिवसेनेचे आमचं जुळत नव्हतं ना, पण कॉमन मिनिमम प्रोग्राम आमचा झालाय. तसा प्रोग्राम झाला तर स्वागत आहे, पण ते न होतानाच कुणाला तरी नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षातच मला वाटतं फोडाफोडीचं प्रचंड राजकारण झालं. त्याच्यावरून गैरसमज अगदी दिल्लीपर्यंत भांडण गेली. तर भविष्यात तुम्हाला हे सत्ताधारी पक्षातील तिन्ही पक्ष एकत्र राहतील असं वाटतं तुम्हाला? 6 महिन्यात फुटतील. खूप झाले 6 महिने. कारण प्रत्येकाच्या मनात आता रायगडमध्ये- सोपवलं जातं. रायगडमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना पिस्तूल घेऊन एकमेकाच्या अंगावर गेली. तुमच्या सांगोल्यामध्ये तुमचे इथले पालकमंत्री आणि शहाजीबापू पाटील आमदार ह्यांचं काय चालू झालं तुम्ही बघितलं. उद्ध्वस्त करायला निघाले, संपवायला निघाले. आम्हाला गणेश नाईक ठाण्यामध्ये काय म्हणतायत एकनाथ शिंदे साहेबाला, रावण याचं दहन करा. तिकडं नाशिकमध्ये मारामाऱ्या चालू आहेत. तिकडं तर बांगर कोणतं हिंगोलीमध्ये संतोष बांगर 100 पोलीस घेऊन माझ्या घरी आले, म्हणले माझी लेकरं बाळ होती, म्हणले माझं फ्रीज सुद्धा उचकटलं, दबाव आणला म्हणले. आणि ते मुठकोळी त्याच्या विरुद्ध आमदार म्हणले ह्यानं 50 कोटी रुपये घेतले. ठाण्यामध्ये भंडाऱ्यामध्ये नरेंद्र बोंडेकर एकनाथ शिंदे साहेबांचे आणि परिणय फुके भाजपाचे तुफान मारामारी चालू. त्यामुळे भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी ही अभद्रपणे एकत्र आलेली लोक आहेत. संविधान मोडून एकत्र आलेली लोक आहेत. पक्ष चोरून एकत्र आलेली लोक आहेत. लहान लेकराला पण विचारा ना, धनुष्यबाण कुणाचा होता ते सांगतात उद्धव साहेबांचा, बाळासाहेबांचा होता. लहान लेकराला पण मला देशातल्या लहान लेकराला विचारा घड्याळ कुणाचं होतं ते म्हणते शरद पवार साहेबांचं होतं. आणि ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचं चिन्ह अर्ध्या राज्याला चुरून तुम्ही कोर्टाची सुनवाई झाली नाही हो. इथून पुढे 50 वर्षाच्या वेळेस आपण मागे वळून बघू त्यावेळेस हास्यास्पद निर्णय आहे की सरकार आलं, पक्ष फोडले, चिन्ह पळवले, सुनवाई झाली नाही. ते सरकार गेलं पण हे कुणी केलं सर? हे सगळं बीजेपीने केलं. तर वाईट हेतून एकत्र आलेली माणसं मारामाऱ्याच करणार, रावणच मानणार, एक पिस्तूलच उगारणार, खंडणीच घेतली म्हणणार. नगरपालिका निवडणुकांमध्ये जवळपास 288 नगरपालिका निवडणुकांपैकी 128 नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले. मग लोकांमध्ये नाराजी आहे किंवा लोकांमध्ये भाजपविषयी समज गैरसमज असं कसं म्हणता येईल? आता बघा, प्रत्येक ठिकाणचा जो बिनविरोध निघालाय तिथली वेगळी स्टोरी. तुमच्या पंढरपूरचं सांगतो, एसटीची सीट इथं राखीव होती तुमच्या इथं. एक एसटीचा मोठा माणूस आहे, दादा बसलेला आहे मध्ये, तो चालवतो सगळं. दाब टाकला एसटीला, पुणे उभा राहतो, तुला बघतो, उमेदवारच मिळू दिला नाही. असं बिनविरोध काढून काय अर्थ आहे? जामखेडमध्ये त्याचे मंत्री आहेत महाजन म्हणून, त्या महाजनांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा तुतारीवाला कार्यकर्ता असा बोकोटीला धरून उचलून अधिकाऱ्याच्या समोर आणला, दाब टाकला, तो उमेदवार रडत होता, त्याला माघारी घ्यायला लागली. ह्याला बिनविरोध म्हणायचं? तुमच्या अनगरमध्ये फॉर्मच बदलायला जात नाही, तुम्ही संडास बाथरूम वापरलं नाही, हे सर्टिफिकेट दिलं नाही, आणि म्हणून तुम्ही काढताय बिनविरोध झालं म्हणताय. हा लोकशाहीचा खून आहे. बिनविरोध कसलं? ही लोकशाही संपवायचं दाबलं. जसं कौरवांच्या दरबारामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, तसं आज नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय लोकशाहीचं वस्त्रहरण होतं. निवडणुका जिंकण्याचा एक फॉर्म्युला नवीन भाजपनं शिकलेला असं दिसतं. की सत्तेचा वापर, पैशाचा वापर, पक्ष फोडाफोडी, ह्या सगळ्याला काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडे पर्याय काय आहे? आम्ही बघा 150 ठिकाणी काँग्रेस आम्ही लढतोय. 2 गोष्टी तर मान्यच केल्या पाहिजे की प्रचंड पैशाचा गैरवापर, 5,000 7,000 रुपये देत आहेत. ठीक आहे का म्हणतात? एकनाथ शिंदे साहेबांचं हेलिकॉप्टर चॅनलवर स्पष्ट दिसते, तुम्हीच सगळ्या प्रसारमाध्यमांनी दाखवले की 2 मोठ्या बॅगा घेऊन लोक अशी पळतात. काय होतं त्या बॅगमध्ये? टॉवेल होते, बनियन वगैरे एकनाथ शिंदे साहेबांचे, का दाढीचं सामान होतं, काय होतं त्या बॅगामध्ये? होतं काय विचारायचं नाही आम्ही. निवडणूक आयोग गायब, कुठल्या बेळात तोंड घालून बसला. आष्ट्यामध्ये
3,500 3,100 मतदान आहे एका बूथमध्ये. आणि आता मशीनवर 4,000 मतदान झाल्याचं दाखवत आहे ईश्वरपूर मतदारसंघामध्ये. सालेकसामध्ये गोंदियाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं परस्परच मशीनची शील उघडली. तुम्हाला माहित आहे सगळ्याला, आम्हाला राजकारणातल्या प्रसारमाध्यमातल्या लोकांना माहित आहे की मशीन शील झाली की ती पुन्हा उमेदवार प्रतिनिधीच्या समोरच त्याला हात लावता येतो, नाहीतर उघडता येत नाही. येणे एक कंडिशन, येणे हो कधीच उघडता येत नाही. उघडली परस्पर बाई आणि काय सांगितलं, बॅटरी काम करते का नाही बघते. आणि ती महिला अधिकारी ही राजकुमार बडोले, जे भाजपाचे माजी मंत्री आहेत, त्यांचे नातेवाईक आहे. निवडणूक आयोगाने परस्पर तिला बदलून दुसरा तिथं माणूस आणला. अरे काय लावलंय, 3100 मतदानाची तर 4,000 मतदान दाखवत आहे. मशीनचं शील परस्पर तोडताय. बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड आमदार शिवसेनेचे, त्यांच्या मुलानं बोगस मतदार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडला, त्याला चोप दिला आणि पोलिसाच्या हवाली करतोय. तो पोलिसाला धक्का दिला, काँग्रेसच्या कार्यकर्त्याला धक्का दिला, उमेदवार पळवून लावला. हे हत्या खून आहे. याच्या विरोधात आम्ही संविधानिक मार्गानं, अहिंसेच्या मार्गानं पण सत्याग्रही ठामपणे आम्ही मानतोय. बुलढाण्यामध्ये मी तुम्हाला लिहून देतो, काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून देणार आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा माणूस आला त्याला पाडते. असंच भंडाऱ्यामध्ये होणार, असंच आष्ट्यामध्ये होणार. नगरपालिका निवडणुकांमध्ये निकाल ह्यांचे डोळे फिरवणारे लागतील म्हणून तर वाढवला ना तारीख. काय होतं कोर्टामध्ये वकिलाला म्हणणं मांडाय, पृथ्वीराज बाबांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टामध्ये सरकारच्या वकिलानं बाजू नीट मांडली नाही. निवडणूक आयोगानं 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली कशी. आज तुम्ही निवडणुका घेताय, अनुभव नाही तुम्हाला, ह्याच्या आधी निवडणुका कंडक्ट केल्या नाहीत. 50%च्या पुढे कुठल्याही परिस्थितीत निवडणुकांच्या जागा वाटपाचं आरक्षण जाऊ द्यायचं नाही. कसं काय गेलं, ते गेलं तर त्याची बाजू नीट मांडली नाही, मग कोर्टानं निवडणुका पुढे ढकलली. म्हणून मग आधीचा निकाल आणि पुढच्या निवडणुका एकत्र. 1 दिवसासाठी स्ट्रॉंग रूम तयार केल्या होत्या, बॅलेट मशीन ठेवायच्या. आता 18 दिवस त्या सांभाळायचे. परळीमध्ये सीसीटीव्ही फुटेजवर काळा कपडा लावून मतदान चालू होतं. मग ह्याला लोकशाही फेअर प्लेस नाही, सगळ्याला समान ग्राउंडच नाही. किती पैसे, किती म्हणजे भंडारा जिल्हा, नागपूर जिल्ह्यामध्ये रस्त्यावर पैसे वाटपाची फुटेज कितीतरी बघायला भेटली. सरळ सरळ चालू आहे. तर निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा घरगडी झालेला आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर म्हणतायत की आम्हाला मतदान नाही केलं तर निधी देणार नाही. का बरं? देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वडिलांची तिजोरी आहे, काळजीदादांच्या वडिलांची तिजोरी आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी घाम घालून पैसे कमावले. माझ्या महाराष्ट्रामधला सामान्य शेतकरी, सामान्य मध्यमवर्गीय, सरकारी कर्मचारी जो जीएसटी भरतो, जो टॅक्स भरतो, जो इन्कम टॅक्स भरतो, त्याच्यातून आलेले पैसे तुम्ही असे म्हणता, धमक्या देता. निधीच्या अनुषंगाने एक प्रश्न आहे. जसं देवेंद्र फडणवीस तुम्ही सांगितलं, इथं पंढरपुरात स्वतः पालकमंत्र्यांनी नगरपालिका विरोधात गेली तर निधी येणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. त्याच्या पलीकडं जे विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत महाविकास आघाडीचे, त्या आमदारांना आमदार निधीशिवाय 1 रुपया दिला जात नाही. आणि त्या आमदारांची आज इतकी कोंडी झाली, मतदारसंघात त्यांना फिरणं किंवा विकास कामं करणं अवघड झालेलं आहे. मग हे जी आमदारांची जी कोंडी केलेली आहे निधीच्या संदर्भात, त्याच्या संदर्भात महाविकास आघाडी काय विधानसभेत काय भूमिका घेऊन चालणार आहे? देवेंद्र फडणवीस साहेब आमदार होते, काँग्रेसचं राज्य होतं ना. अडवलं का आम्ही कधी निधी? पांडुरंग फुंडकरांना किंवा त्यांचे चिरंजीव आता मंत्री आहेत, त्यांना विचारा बरं तुमचा निधी कधी अडवला. पंकजाताई आम्ही सरकारमध्ये असताना आमदार होते ना. गिरीश बापट पुण्याचे आमदार होते ना. नितीन गडकरी साहेब होते ना खासदार आमदार. एकनाथ खडसे साहेब होते, अडवला कधी निधी? ही सूडबुद्धी दाखवली कधी विलासराव देशमुख साहेबांनी, सुशील कुमार शिंदे साहेबांनी? ही लोकशाहीच्या विरोधी विचार असलेली लोक आहेत. म्हणून यांना निवडणूक आयोग आमचा घरगडी पाहिजे. सरकारची तिजोरी आम्हाला मत देईल त्याचीच असली पाहिजे. प्रसार माध्यमांनी आम्ही दिल तेवढंच दाखवलं पाहिजे. नाही दाखवत तर आम्ही गोळ्या घालू, संपादकांना काढून टाकू. निधी मिळत नाही म्हणून महाविकास आघाडीचे आमदार माहितीच्या संपर्कात आहेत, ते नेत्यांकडे खेटी घालत आहेत, त्यांच्या संपर्कात येत आहे. महाविकास आघाडी ह्याच्यावर काहीतरी भूमिका घेणं अपेक्षित आहे. आमचं म्हणणं आहे की निधी वाटपामध्ये जी अनियमितता आहे ती बेकायदेशीर. आता मागच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विधानसभेच्या अध्यक्षाच्या आम्ही लक्षात आणून दिले की एकच आमदार, एकच निधी ठरलेला. त्याचे निकष तुम्ही सगळ्याला वेगवेगळे का? विरोधकांना एक आणि सत्ताधाऱ्यांनी एक का लावतात? त्याच्या विरोधात कोर्टामध्ये पण गेलेले आमचे काही लोक. आम्ही यांना वाहनू हा निधी हा ह्यांच्या मनमानीवर आणि यांच्या पक्षाच्या चिन्हावर ठरणार नाही. ती शिस्त नाही, त्याचे ठरलेले नियम आहेत, त्याचे कायदे कानून आहेत, त्यानुसारच चाललं पाहिजे. आम्ही भांडतोय. आता ज्याला निधीसाठी जायलो म्हणून सांगताय ते खरंच निधीसाठी, विकासासाठी जायलेत का बाकीच्या कुठल्या गोष्टीसाठी जायलेत हे पण आपण तपासावं लागेल. उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.
काँग्रेस पक्षाकडून असेल किंवा महाविकास आघाडीकडून असेल कुठले मुद्दे प्रामुख्याने तिथे मांडले जातील? एक तर अतिवृष्टीचा मुद्दा आहे. केंद्र सरकारने 1 रुपया आम्हाला दिला नाही. अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याला झालेलं नुकसान हे आम्ही तिथं लावून आणलं. दुसरं, महाराष्ट्रातली नोकर भरती बंद आहे. बेरोजगारीचा मोठा प्रश्न. दावोसला जानेवारी 2025 हे दावोसला गेले होते उदय सामंत उद्योगमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब. 4 दिवस मीडियामध्ये बातम्या होत्या. 16 लाख कोटीचे MOU केले म्हणून. आणि त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही एक CMO मध्ये ऑफिसर बसवणार आणि कुठपर्यंत निधी आला, किती उद्योग उभा राहत आहेत, किती रोजगार उभा राहत आहेत, ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात उभे राहत आहेत का नाही, हे सगळं आम्ही बघणार आणि लोकांना सांगणार. आज डिसेंबर महिना आहे. 1 रुपयाचा निधी कुठेही, नागपूर असो, पुणे असो, कोल्हापूर असू द्या की मुंबई असू द्या, ठाणे, कुठंच आला नाही. आम्ही FDIच्या बद्दल यांनी दावे केली होती, त्याचं व्हाईट पेपर मागतोय. अतिवृष्टीवर आम्ही म्हणणार, पीक विम्याचे तुम्ही निकष का बदलले म्हणून आम्ही म्हणणार. हे सोडून महाराष्ट्रामध्ये साध्या तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा ड्रग्जचा भयंकर व्यवसाय वाढला, व्यापार वाढला आणि सगळे ड्रग्जचे आरोपी कुठं ना कुठं भाजपाशी संबंधित आहे. पुण्यामध्ये ललित पाटील नावाचा ड्रग्जचा आरोपी होता. तो भोगत होता शिक्षा येरवाडा जेलमध्ये, पण तो सापडला कुठे? 5 स्टार हॉटेलमध्ये पळून गेला होता. आता हा घायवळ म्हणून एक गुंडा आहे, तो ह्या सगळ्या पवन चक्क्याच्या ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अंडर येतं. त्या पवन चक्क्याचे हप्ते गोळा करत मारामाऱ्या करत फिरत तो गेला परदेशात निघून. तो आंधळे नावाचा संतोष देशमुखांच्या हत्येमधला आरोपी अजून गायब आहे. आम्ही या सगळ्या संपदा मुंडेच्या हत्येमध्ये आणि त्या आत्महत्येमध्ये पोलिसांचाच सहभाग सापडलाय आणि तुम्ही क्लीन चिट देतात. तुमचे माझे खासदार आहेत, क्लीन चिट देतात. कायदा सुव्यवस्था. तुळजापूरमध्ये ड्रग्जचा आरोपी जामिनावर आला, विधान नगर परिषदेचा उमेदवार आहे. तर ड्रग्जचा व्यापार, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, दलित अल्पसंख्याकांवरचे हत्ये, सामाजिक तेढ निर्माण करणं, अतिवृष्टी, बेरोजगारी भत्ता आणि तुमचे जे FDIचे MOU तुम्ही सांगितले होते याच्याबद्दल आम्ही विधानसभेत रान उठवू. त्यांना भिवून तर त्यांनी एकच आठवड्याचं अधिवेशन केले. 3 आठवडे हिवाळी अधिवेशन चाललेलं आपला महाराष्ट्र. शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या, दलित मुस्लिमांच्या प्रश्नावर चर्चा व्हावी तिथे, साधक बाधक. आज 1 आठवड्याचं तुम्ही कामकाज केलं. का घाबरताय? जेवढे 40% लोकप्रिय आहात ना तुम्ही, तुमच्या पक्षाला एवढं लोकांमधून स्थान मिळालं, मग विधिमंडळात तुम्ही बोलायला का घाबरता? काय 1 आठवड्यावर तुम्ही कामकाज आणलं? आता गेल्या काही म्हणजे वर्षभरापासून बघतोय आपण नव्यानं परत स्थापन झालेल्या सरकारमध्ये मंत्र्यांचीच भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर येतात. परंतु त्याविषयी विरोधी पक्षाकडून मनावा तितकासा त्याला रस्त्यावर उतरून विरोध करणं किंवा ती उघडीस आणणं ह्या सगळ्या गोष्टी घडतात दिसत नाही. त्यामध्ये माहिती अधिकार आणि सामाजिक कार्यकर्ते पुढाकार घेतात, मात्र विरोधी पक्ष मात्र कुठे दिसत नाही. ह्याच्यात एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची. भ्रष्टाचार आता ही या सरकारची ओळख आहे. देवेंद्र फडणवीस साहेबच मेगा इंजिनिअरिंगच्या माध्यमातून हप्तेखोरी करतायत, पवन चक्की कंपनीच्या माध्यमातून हप्तेखोरी करतायत. संजय शिरसाटांच्या घरी सापडलेले पैसे असो किंवा अर्जुन खोतकर धुळ्याला गेले शासकीय कमिटीवर, तिथं सापडलेले 100 कोटी रुपये असो किंवा अजितदादाच्या चिरंजीवाचं प्रकरण असो, 2400 कोटीची जमीन 1800 कोटी दाखवून त्याचं 24 कोटी रुपये करून 300 कोटीत व्यवहार वगैरे किंवा जैन बोर्डीचं प्रकरण असो, त्या सगळ्या प्रकरणावर पीक विमा कंपन्यांच्या भ्रष्टाचाराचे मुद्दे हे सगळे आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना मिळून मांडले. पण देवेंद्र फडणवीस साहेबांचे काही लाडकी लोक असे की त्यांना ते राष्ट्रवादी शिवसेनेचा भ्रष्टाचार काढायला लागतात. बीजेपीवाले म्हणले गायब होतात. तर त्यांच्या आपापसातल्या साठमारी अजेंड्यामध्ये ते कुणाला कागद द्यायची, कुणाला बोलायला लावायचं, कुणाचा गेम कुणाकडून काय, त्यांचं चालू. आम्ही व्यक्तिगत द्वेष म्हणून कुण्या मंत्र्याच्या मागे लागत नाही. व्यक्तिगत महाराष्ट्राचा सार्वजनिक पैसा हा महाराष्ट्रातल्या टॅक्स पेअरचा पैसा आहे. तर तो जर तुम्ही असा वाया घालवत असाल, असा मंत्र्याच्या घरी खिशात घालत असाल, तर आम्ही त्याच्या विरोधात पक्ष म्हणून आहोत, विधिमंडळ आमचे लोकप्रतिनिधी म्हणून आहोत. आम्ही व्यक्तिगत हेव्या दाव्यातून असले सुपारी घेणे, गेम करणे, त्याला संपवणे, असल्या ह्याच्यात आम्ही पडत नाही. आता आपण दिलखुलास गप्पा मारल्या. हनुमंत पवार सर अतिशय अभ्यासपूर्ण त्यांनी पक्षाची आणि त्यांच्या विचारांची मांडणी केलेली आहे. ही चर्चा आपण इथेच थांबूया. धन्यवाद.